मित्रांनो नमस्कार। मुंबईमधून महत्त्वाची अपडेट। सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला हादरवणारी महत्त्वाची बातमी। एकच गठ्ठ्यामध्ये 26 आमदार मित्रांनो आपला प्रवेश सोडणार, आपला पक्षप्रवेश थेट करणार नवीन पक्षात। शिंदे सेनेला पहिला मोठा मुंबईतून झटका। उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याच्या नंतर राज्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना खूप मोठी होईल असं वाटत असतानाच आता मात्र एका बड्या नेत्यासह एक बडा नेता होणार राज्याचा उपमुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदेंना देणार सगळ्यात मोठा डच्चू। उद्धव ठाकरेंनी गेल्या 6 महिन्यापूर्वी काय केलं होतं भाकीत, आणि सध्या शिंदेगडात नेमकं चाललंय काय याची आपण आता सर्वांकडूनच माहिती घेऊया। मित्रांनो बातमी बघूया शेवटपर्यंत। राज्याच्या राजकारणातील घडामोडी कशा घडू लागल्या आहेत अतिशय वेगवान स्वरूपात। भाजपा पडद्याच्या पाठीमागे आपलं राजकारण करण्यास तयार असले तरी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थ नेत्यांनी मात्र शिंदे सेनेला उघड्यावरती पाडण्यास सुरुवात केली आहे। आणि शिवसेनेचा निकाल, शिवसेना पक्षाच्या अंतिम सुनावणीचा निकाल 24 तारखेला येणार असून या 24 तारखेच्या दरम्यानच म्हणजे परवा दिवशी निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने येणार की एकनाथ शिंदेच्या बाजूने येणार या सगळ्या गोष्टी गुपित असतानाच आता मात्र शिंदे सेनेची 3 आमदारांना आता मात्र आपली असुरक्षितता वाटू लागली आहे। पक्ष आणि चिन्ह जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेलं तर आपलं आयुष्य सडलं असं बहुतांश आमदारांना आता वाटू लागले। कारणही तसंच आहे। एकनाथ शिंदे यांच्या करिश्म्यावरती नाही तर फक्त पक्ष आणि चिन्हाच्या दोन्ही नावावरती शिंदे गटाचे आमदार ही विधानसभा निवडून आलेत। पुढच्या विधानसभेला याच्यातील किती आमदार निवडून येतील याचीच शंका त्या आमदारांना देखील आता सतावू लागली आहे। आणि या सगळ्या घटनेतून मित्रांनो सगळ्यात मोठी बाब आता घडू लागली आहे की 24 तारखेला अंतिम सुनावणीतील 24, 25, 26 या दिवशी शिवसेनेच्या महत्त्वाच्या निकालाचा प्रारंभ होऊन त्या दिवशी ठाकरेंच्या हाती जर पक्षचिन्ह जाण्याच्या अगोदर जर आपण आपला पवित्रा घेतला आणि भाजपच्या वळसणीला जाऊन जर आपण बसलो तर आपल्याला पुढील राजकीय भविष्य काय आहे हे आपल्याला समजून येईल। मात्र शिंदे गटात राहून आता आपलं करिअर इथे राहून पूर्ण होऊ शकत नाही याची कल्पना या 26 आमदारांना आली आहे। कोण आहेत ते नेते, कोण आहे बडा नेता याची देखील आपण नावांसह माहिती जाणून घेऊया। मित्रांनो आपण सध्या पाहिलंय की सध्या शिंदे गटातील बहुतांश आमदार हे भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून विधानसभेला निवडून आलेले आहेत। त्यातील महेश शिंदे हे नाव जर आपण ऐकलं असेल तर महेश शिंदे हे साताऱ्यातील कोरेगावचे आमदार आहेत। ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर त्यांनी काल जोरदार टीका केली। त्यांनी म्हटलंय की मी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं तिकीट घेतलं आणि धनुष्यबाण चिन्हावरती मी निवडणूक लढवली, मात्र मी भाजपचाच असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं। त्यानंतर मित्रांनो पुढचं नाव आहे ते म्हणजे आपण समजून घेत आहोत। मित्रांनो कोकणातील राणे परिवारातील निलेश राणे राणे परिवार संपूर्ण भाजपमध्ये, मुलगा मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत। फडणवीसांनी आणि नारायण राणेंनी गळ लावली आणि शिंदे सेनेत प्रवेश करून त्यांनी तिकीट मागवलं आणि आज मात्र नारायण राणेंचं कुटुंब पूर्णपणे भाजपात जायला तयार आहे। त्यानंतर रावसाहेब दानवे यांची कन्या देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून जरी आमदार असली तरी देखील ती भाजपतून यायला इथे तयार आहे। अब्दुल सत्तार हे नाव तुम्ही ऐकलं असेलच। अब्दुल सत्तार यांचं राजकारण संपल्यात जमा असून त्यांना भाजपच्या नेत्यांनी तिथे संपूर्ण निस्त्रमूत केलंय। त्यांचं राजकारण पूर्ण संपवण्यास तयारी त्यांनी केली आणि त्यांचं आता सगळं राजकारण संपवण्यात जमा झालंय। यामुळे अनेक नेत्यांनी, अनेक आमदारांनी आता आपला बिस्तरा बांधून थेट भाजपच्या वळसणीला जायचं ठरवलंय। त्यामुळे कोकणातील बडे नेते, उत्तर महाराष्ट्रातील एक बडा मंत्री, मुंबईतील 3 ते 7 आमदार, पश्चिम महाराष्ट्रातील 2 आमदार, मराठवाड्यातील बहुतांश सर्वच्या सर्व नेते आता भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत। आणि हा एकनाथ शिंदेंना बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल। ही राजकीय बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत असून कोणकोणते नेते प्रवेश करणार, कोणकोणते नेते शिवसेना शिंदेगड सोडणार या सगळ्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत। मात्र त्यांची नावं सध्या गुपित
का ठेवली जात आहेत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर येतोय. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती शिवसेना निकालाच्या अगोदरती शिवसेनाच्या आमदार फुटीचा मोठा कार्यक्रम महाराष्ट्रात राबवला जाईल. हीच महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बाब तुम्हाला आगामी काही दिवसात बघायला मिळेल. यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी अलिप्त असली तरी देखील ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या पाठीमागे अंतर्भूत आहे का, असा संशय सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेला येऊ लागलाय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडींमध्ये तुमचं स्वतःचं मत काय आहे, तुमची स्वतःची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा.